नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. आपण आलेलो आहोत किरण हर्षे यांच्या शेतामध्ये. आता आपण पूर्ण जो व्हिडिओ दाखवणार आहोत, आपण त्यांच्याशी बातचात म्हणजे विचारपूस करणार आहोत. आता आपण त्यांना सविस्तर काही प्रश्न विचारणार आहोत, त्याची आपण माहिती घेऊया. नमस्कार किरण हर्षे. नमस्कार. आपण तुमच्या शेतामध्ये आलेलो आहोत. ज्यावेळेस हे तुम्ही जे वाण लावलेले किंवा सरकी जे कपाशी लावलेली ती कोणती लावलेली? हे आपलं NBCचं बोलगाटूचं वाण आहे. 3 थाळ्या लावले आहेत तिथपर्यंत पूर्ण असं. पहिलं हे ऊसाचं रान होतं, त्याच्यामुळे खास चांगली बेवड झाली. पण आज ही 50 दिवसाची सरकी ही कमरेला लागत आहे. 50 दिवस झाली फक्त. हिची लागवड कधी केलेली? 5 जून साधारण 5 जूनला लागवड झालेली. आणि एक खताचा डोस, एक फवारणी झालेली, 2 खुरपण झालेले, 4 पाळ्या पडलेले आहेत. तरी पण थोडं गवत झाले, अजून उघड भेटली नाही. रिमझिम थोडा बुरबुर पाऊस येतो, त्याच्यामुळे याला काही वापसा भेटला नाही मेहनत. तर आता होईल 1-2 दिवसात. याच्यासाठी तुम्ही जे औषध वापरलेलं आहे किंवा खताचा ढोस वापरलेला आहे तो कोणता वापरलेला आहे? आपण 10 दिवस झालेली केलेली कॉन्फिडरची आणि 19 खतच टाकले. तरी पण 10 दिवस झाले, तरी पण मावाचे प्रमाण आता सध्या खूप वाढले. प्रत्येक झाडावर पडलेले आहे. आता 1-2 दिवसांची जर फवारणी आपण हे गहूलाची करू, कारण मावाचा प्रादुर्भाव खूप झालेला आहे. त्याचा ढोस किती प्रमाणात वापरलेला आहे खताचा? खत 1 डोस झालेला आहे याला. तर याला आपण ते IPLचं 1 गोणी, 1 पोटॅश, 1 मॅग्नेशियम, 1 खताचा डोस वापरलेला, 1 खताचा डोस मात्रा दिली याला. तरी पण सध्या रासायनिक खताच्या याच्यामध्ये आपल्याला ते नकोचे पण वापरायला लागत. रासायनिक खत नको आहे म्हणता, मग त्याच्यासाठी दुसरा उपाय काय? त्यासाठी दुसरा उपाय आहे, पण त्यासाठी पुरेसे साधन पण शेतकऱ्याकडे नाही. वर्मी कंपोस्ट, त्याला काय लागतं काय नाही ते आपल्याकडे सध्या मुबलक नसतंच ना. त्याची माहिती कशी घेणार आहात तुम्ही? आता वर्मी कंपोस्ट जे म्हणतो आपण, गांडूळ खत, ते आपल्याकडे नाहीच. ते सातारा, कोल्हापूर इकडं पाहतो आपण, आहे त्याचा रिझल्ट आपण काही पाहिला नाही, पण तो वापरायला पाहिजे. कारण रासायनिक खताचा दुष्परिणाम हा अन्न पदार्थाच्या याच्यात तरी दिसायला नको. सोयाबीन झालं, गहू झालं, हरभरा, हे दुसरे वगैरे. सरकीत काय नाही, सरकीत थोडं साधारण की आपण काय जास्त खात नाही, तरी पण सरकीत पण पेंडन ते तयार होते की त्याची सरकी आहे. कमराला लागते, पाती पण लागले, फुलं पण सध्या येऊ राहिलेत. तुम्ही याची जी फवारणी केलेली आहे ती कशा प्रकारे केलेली? कॉन्फिडरची फवारणी केली ना आपण. 19 त्याला डोस टाकला फवारणीतून. कॉन्फिडरचे 10 टाके टाकले. दुसरी करायची आता 1-2 दिवसात. दुसरी फवारणी कोणची करणार आहात तुम्ही? फुलाला मारू 1, आणि अजून पाते ते वाढण्यासाठी बोरन काहीतरी पाते वाढीसाठी मारू. आपण आलेलो आहोत किरण हर्षे यांच्या शेतामध्ये. आता सध्या तुम्ही सुद्धा पाहू शकतात, ह्या झाडाला पाती आलेली आहेत. आता सध्या 1, 2, 3 असे भरपूर पाते आहेत. कारण काय होतं माहिती का, दरवेळेस आपण जे तण असतो, तण हे 100% बांधावर फेकून देतो. जर त्या तणाचा वापर कुठंतरी चांगल्या प्रकारे केला किंवा त्याचा उपयोग 10 बाय 10चा गड्डा करून किंवा 20 बाय 10चा गड्डा करून तो जर तुम्ही कुजवण्याचा प्रयत्न केला
तर 100% फायदा होऊ शकतो. आणि दुसरी एक माहिती अशी देता येईल की ज्यावेळेस आपण बांधाच्या कडीची जी सरकी म्हणतो ती तुम्हाला सुद्धा दाखवण्यात येत आहे. आणि जे बांधाची सरकी जे म्हणतो आपण ती आपल्याला कधी पण वाढलेली दिसल. कारण का, जे इकडं बांधाच्या शेजारी जे गवत आहे तुम्ही सध्या पाहू शकतात, कारण ते आपल्याला कुठंही फेकून देता येत नाही. कारण याचा वापर जनावरासाठी किंवा कंपोस्ट ज्यावेळेस खत राहत आहे कुजणार, त्याचा वापर 100% बांधामध्ये होतो. आणि असंच काय होतं माहिती का, ज्यावेळेस आपण बांधावर गवत फेकून देतो ते कुजवण्यासाठी काही करावं लागत नाही, पण त्याचा जर कुजवण्यासाठी काहीतरी वापर केला पाहिजे असं मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. तरी मी एक त्यांना प्रश्न विचारतोय, तुम्ही ज्यावेळेस बांधावरचं जे कंपोस्ट खत असतं म्हणजे जे गवत काडी कचरा त्याचा कशा प्रकारे वापर करता येईल हे आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ. हे बघा, कंपोस्ट खत, गांडूळ खत, याच्यासाठी शेतकऱ्याला एक प्रशिक्षणाची आवश्यकता मी म्हणतो की ते वाढण्यासाठी प्रशिक्षण आवश्यकता आहे. त्यासाठी सरकारने काहीतरी प्रयत्न करायला हवा, हे आमचं पहिलं माध्यम आहे. आणि हे असं फेकून देतो आपण ह्याला बांधावर, गवत म्हणा काही म्हणा, तर हे जेव्हा कुजतं तेव्हा हे बघा, हे असं मऊ मऊ हे कणी हे एक प्रकारचं खतच आहे. आपण पाहू शकतात हे तिने दाखवल्याप्रमाणे हे खताचा वापर आहे. म्हणजे जे आपण कंपोस्ट हे पूर्ण कंपोस्ट झालेलं खत आहे. कारण याचा वापर जे होय पूर्ण कुजलेला आहे. कारण हेच जर खड्डा खंदून टाकलं नंतर तुम्ही शेतात टाकलं तर हे पण तुम्हाला कंपोस्ट म्हणून चांगलं खत.